जळगावात शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं। सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील अशा प्रकारचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय। जो धर्माच्या विरोधात असेल त्याचं काही खरं नाही असंही त्यांनी म्हटलं। मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारे धर्माच्या आधारावर वक्तव्य केल्यानं आता त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं। येत्या मार्चमध्ये आपण इथे सुद्धा मंदिराला 100% पैसे देऊ एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो आणि ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवावी, कारण की हे धर्म कार्य आहे। सध्या जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील, जो धर्माच्या विरुद्ध राहील त्याचं काही खरं नाही आहे। त्यामुळे धर्म कार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे। धर्माची व्याख्या संकुचित करता येणार नाही। धर्म जसा हिंदू धर्म आहे, मुस्लिम धर्म, शीख धर्म आहे, तसा शेजार धर्म आहे, पक्षाचा धर्म आहे, भावाचा धर्म आहे, बहिणीचा धर्म आहे, तोही महत्त्वाचा आहे। आणि मला असं वाटतं भारतीय संस्कृती असा धर्माच्या आधारावर चालते आणि त्याच्यामुळे धर्माच्या आधारावर तर ज्यांनी धर्म सोडला, धर्म नुसतं फिजिकली नुसतं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई एवढा पुरता मर्यादित नाही, याच्याही पुढे जाऊन धर्माच्या व्याख्या आहे। मला असं वाटतं अशा पद्धतीनं जो धर्माचं हे सोडतो त्यांनी जे वक्तव्य केलं काय चुकीचं असं मी मुळीच मानणार नाही, पण तो धर्माची व्याख्या व्यापक एवढंच मी सांगेन। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याला संजय शिरसाट यांनी पाठिंबा दिलाय। गुलाबराव पाटलांनी जे वक्तव्य केलं तशी वस्तुस्थिती आहे असंही ते म्हणाले। वस्तुस्थिती तशी झालेली आहे। प्रत्येक जण आपला धर्म घेऊन जर चालत असेल आणि काही लोक धर्म हाच आमचा देश आहे असे मानणारी एक वेगळी संस्था निर्माण होते, त्या टायमाला आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे।